नमस्कार मंडळी, मी रुचिरा. आज जवळजवळ 9 महिन्यांनी मी हा ब्लॉग बनवते. ब्लॉग उशिरा बनवण्याचं कारण हेच की माझ्या घरामध्ये एक छोटीशी परी आलेली आहे आणि हा सुखद अनुभव मी घेते आता. सो हा अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. आता जवळजवळ माझ्या परीला 1 महिना कंप्लीट झाला आणि आमच्या इकडे अशी पद्धत आहे की 5वी करतात आणि 5वी नंतर जवळजवळ 1.25 महिन्याने त्या छोट्याशा बाळाला देवीच्या दर्शनाला घेऊन जातात. आता ती देवी कोणती, काय आणि ते दर्शन का करतात आणि त्या देवीचं महत्त्व मी तुम्हाला पुढे गेल्यावरच सांगते. तुम्ही चला माझ्याबरोबर, आपण घेऊ दर्शन. चला, आता आपण मध्ये थांबलो आहे, त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगते. पण सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मी अजूनपर्यंत सांगितलं नाही की आपण कोणत्या दर्शनाला चाललो आहे. तर 5वी जेव्हा करतात तेव्हा 5वीला असं म्हणतात सटवाई देवी म्हणजे सट्टू आई ही आपलं भविष्य लिहिते, म्हणजे त्या बाळाचं भविष्य लिहिते, राईट. तर इथे त्या देवीचं दर्शन आपल्याला दर्शनाला जायचं आहे. पण त्याआधी असं म्हणतात इथे एक देव आहे, त्याला सातारा देव म्हणतात. तो फार डोंगरावरती त्याचं देऊळ आहे. त्या डोंगरापर्यंत आपण पोचू शकत नाही म्हणून त्याच्या पावलांच्या इथे आपण जातो आणि त्या देवाचं दर्शन घेतो आणि तिथे काहीतरी पूजाविधी करतात. आता ती विधी कशी करतात, काय काय करतात ते आपण बघूया. माझी फॅमिली पुढे गेली आहे, मी खूप मागे राहिली आहे. सो आपण फटाफट जाऊ आणि त्या देवाचं दर्शन घेऊ. ही पूजा कशी करतात बघा आणि बघू आता ह्या पूजेसाठी काय काय करतात, काय काय नाही. माझ्यासाठी फार नवीन आहे हे सगळं, पण मला खूप आवडते कारण का मला तुमच्याबरोबर शेअर करायला भेटते. सो आपण बघूया ह्या देवाची पूजा कशी करतात. या आपण एकदम मंदिराला जवळ आलो. आता घेऊया आपण दर्शन देवाचं आणि ह्या स्टेप्स फार उंच आहे का. एक छोटंसं मंदिर आहे बघा. फर्स्ट इथे येतात सटवाई आईला, म्हणजे सट्टू आईला जायच्या आधी ह्या देवाचं दर्शन फर्स्ट घेतलं जातं, जे तुम्हाला मी सांगत होती मगाशी. तर आपण ते दर्शन घेऊ. हळू केर का तिला घेता छान थंड थंड वाटतंय. हा आहे गाभारा है ना, त्याला गाभारा म्हणतात देवाचा. सातारे बाबा आणि मंदिर आहे वरती, पण त्या मंदिरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही म्हणून इथे देवाची ही पावलं आहेत आणि इथे शंकराची पिंड आहे. सो त्याचं दर्शन घ्या
आणि आता आई हे तुम्ही काय करता, नैवेद्य नैवेद्य ठेवू. देवाला घरात बनवून आणलेला नैवेद्यामध्ये भात, डाळ, दही, मेथीची भाजी हे नैवेद्य इथे दाखवावा लागतो. तो नैवेद्य इथे आईने दाखवलाय. आणि काय काय करतात आई? आणि काय करतात? आणि हे जोडणे पाणी वाटत. अच्छा. जोडणे पाणी वाटत, निवड ठेवतात. ओके. हे काहीतरी प्रथा आहे की इथे येऊन पाळणा, झोळणं पाळणा, जोडणे पाणी वाटत. ओके. हे ह्या देवाला व्हायला लागतं आणि नंतरच मग सटवाईचं दर्शन घ्यावं लागतं. अशी ही प्रथा आहे. आता आई हळद कुंकू वगैरे वाहेल आणि देवाची पूजा करू आपण. ह्या पादुका आहे, तुम्ही बघितल्या असतील तर पावलं, ॲक्च्युली पावलं, देवाची पावलं. छोटंसं मंदिर आहे पण गाभाऱ्यामध्ये इतकं थंड आणि मस्त कूल वाटतं एकदम. तसं या खाली म्हणजे तिथे तुटलेलं आहे. चला आता पाया पडा सगळ्यांनी. असं ठेवू खाली त्याला कधी ना राजूर माग. तू बापाचा पाय पडला का? आणि तू ये इकडून आणि अशा रीतीने आपण सातारा देवाचं दर्शन घेतलं आहे. ते मंदिर फार वरती आहे, जे मूळ मंदिर आहे ते. इथे आपण त्यांच्या पावलांचं दर्शन घेतलं आहे आणि आजूबाजूचा डोंगर बघा पूर्ण हिरवागार आहे. ॲक्च्युली हे अचानक म्हणजे थंडीमध्ये कधी पाऊस पडत नाही, पण ह्यावर्षी माहीत नाही कसा काय पाऊस पडला आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवं आहे आणि इतकं थंड आहे. तरी आम्ही उशिरा निघालो आहे म्हणून धुकं कमी आहे, अदरवाईज रस्त्यात पूर्ण धुकं होतं. आणि अशा तऱ्हेने तुम्ही बाजूचा निसर्ग बघा, खूप छान वाटतो आहे. आणि माझ्यासाठी हे फार नवीन आहे की काय काय करतात किंवा काय म्हणजे कशी पूजा करतात.
तर मी आईला विचारून हे सगळं करते. मीही शिकते, तुम्हीही बघा की काय काय असतं. प्रत्येक पट्ट्यात वेगवेगळ्या प्रथा असतात. त्या प्रथा आता मी शिकते आणि खूप छान वाटतं आहे मला हे शिकताना. वेगळाच अनुभव आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअरही करते. चला आता आपण प्रॉपरली सटुआईचं म्हणजे सटवाई देवीचं दर्शनाला जाऊ. अशा तऱ्हेने आता आपण सातारा देवाचं दर्शन घेतलं. मी आणि परीच्या आत्यात खूप दमलो आहे, पण आम्हाला थेट आता सटुआईचं सटुआईचं दर्शन घ्यायचं आहे. तर त्या दर्शनासाठी आपण जाऊ, ज्याची आतुरता सगळ्यांनाच आहे. स्पेशली परीसाठी, परीची आत्या पण आली आहे. सो आपण मजा करत करत एन्जॉय करत करत सटुआईच्या दर्शनाला जाऊ. चला बसा. All are excited.
अशा तऱ्हेने देवीचं दर्शन झालेलं आहे. अजिबात प्लॅनिंग केलं नव्हतं हा व्हिडिओ बनवायचा, अगदी घाईघाईत हा व्हिडिओ बनवला आहे. सो खूप चुका झाल्या असतील तर प्लीज तुम्ही समजून घ्या. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एक मात्र माझा हा होता की माझ्याबरोबरही सटवाई देवीचं दर्शन तुम्हाला घडावं, आणि तो उद्देश आता माझा साध्य झाला आहे. माझ्याबरोबर तुम्हाला मी हे दर्शन घडवलं आहे. सो हा व्हिडिओ कसा झाला हे तुम्ही नक्की मला सांगा, आणि यानंतरही नवनवीन व्हिडिओ घेऊन मी पुढे येणार आहे. सो व्हिडिओ नक्की बघा, तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा, आणि यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मी माझ्या परीचं वेलकम करणार आहे, आणि तिचं नेम सेरेमनी आहे, तर तुम्ही मला नाव सजेस्ट करू शकता. आणि याचबरोबर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओची वाटही बघा आणि माझ्या परीला ब्लेसिंग्सही द्या. थँक्यू. बाय.